शैक्षणिक वर्ष सध्या सुरू आहे की नाही याचं उत्तर मिळत नाही आणि त्याचं कारण असं की बरेच विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेतात, अनेकांना ऑनलाईन शिक्षण मिळत नाहीये आणि त्यामुळे शिक्षणाचा संपूर्ण प्रवाह देशभरातच खंडित झालाय। त्यातच येत्या काळात शाळा सुरू करण्याच्या बाबत राज्यात विविध प्रकारचे वेगवेगळे नियम आणि वेगवेगळी भूमिका दिसतेय। या सगळ्यामध्ये भरडला जातोय तो विद्यार्थी आणि पालक अत्यंत प्रामुख्याने। मात्र शाळा सुरू करण्याचा सरकारचा निर्णय लागू होण्याची स्थिती आहे। मुंबई वगळून महाराष्ट्रासाठी वेगळ्या प्रकारचे नियम लागू झालेत की काय असा प्रश्न त्यामुळे उपस्थित होतो। पण यात एक अत्यंत महत्त्वाचा पुढचा मुद्दा लक्षवेधीच्या दुसऱ्या टप्प्यात आपण चर्चेला घेतोय, तो आहे शुल्काचा। संस्था चालकांना संस्था चालवण्यासाठी फी मिळणं अत्यंत गरजेचं आहे। राज्य सरकारच्याकडून त्यांच्यासाठी असलेली थकबाकी अद्यापही येणं आहे। राज्य सरकार पैसे देण्याच्यासाठी तिजोरीत खडखडाट असल्याची भूमिका घेतं। परिणामी जमलं तर शाळा सुरू करूया, पालक फी देतील, पालकांच्या फीतून जमलं तर शाळेत पोरं येतील आणि म्हणजे शाळा चालतील अशी भूमिका सध्या समोर दिसतेय। त्या निमित्तानं मग प्रश्न उपस्थित राहतो की फी वसुलीच्यासाठी तर शिक्षण सुरू करण्याचा म्हणजे शाळा सुरू करण्याचा या सरकारचा विचार नाही ना। अरुण सावंत आपल्या सोबत आहेत। अरुण सावंत, शिक्षणासाठी शाळा सुरू करायच्या आहेत का फी वसुलीसाठी? सरकार हे जनतेसाठी असतं आणि मला वाटतं हे सरकार तर नक्कीच आहे। याच्या अगोदरच्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारबद्दल मी इथे काही बोलणार नाहीये। इथे कोणत्याही प्रकारचा उद्योगधंद्याचा विषय नाहीये। शिक्षण क्षेत्रामधून या शिक्षणामधून मुलांना काहीतरी चांगल्या गोष्टी जाव्यात, शिक्षण मिळावं याकरता सरकारचे हे सारा खटाटोप हे सारे प्रयत्न आहेत। आता ज्याप्रमाणे आता भारतीय जनता पार्टीच्या ताई होत्या कोणतरी प्रेरणाताई, त्या म्हणाल्या की प्रायव्हेट शाळावाल्यांनी त्यांचा धंदा व्हावा म्हणून सरकारने कदाचित या शाळा सुरू केल्या असतील। तर ताई तसं काही नाहीये। आमचा सरकारचा आणखीन या प्रायव्हेट शाळावाल्यांचा काही संबंध नसतो। प्रायव्हेट शाळांमध्ये तुम्ही मुलांना काही शिक्षक त्यांना चांगल्या ठिकाणी शाळेत घालायचं असतं म्हणून प्रायव्हेट शाळांमध्ये घालतात। सरकारच्या सुद्धा शाळा असतात कमी किमती फीच्या किंवा पूर्णपणे महापालिका सुद्धा शाळा अनेक आहेत। परंतु जर एखादे पालक आपल्या मुलांना प्रायव्हेट शाळांमध्ये घालत असतील, एअर कंडिशन शाळांमध्ये घालत असतील, चांगल्या सुविधा आहेत तसेच अशा शाळांमध्ये घालत असतील तर गैर काही नाही। परंतु त्या शाळांची जी काही फी असते त्याच्यावरती सरकारचा बंधन नाही सध्या अजूनपर्यंत तरी। त्याकरता जेव्हा काही पॉलिसी बनेल ती गोष्ट वेगळी, तेव्हा सरकारला आपण याच्याकरता बांधील धरू नये किंवा जबाबदार धरू नये मी अशी आपणास विनंती करेन। आणि हे सरकार शिक्षण देण्याकरता बांधील आहे आणि ते त्याच्याकरता पूर्ण प्रयत्न करत आहेत। भले शाळा सुरू होत वेगवेगळ्या प्रकाराने शिक्षण कसं देता येईल याच्याकरता सरकार पूर्णपणे प्रयत्न करीत आहे। सावंत साहेब, आपण असं सांगता आहात की खासगी शाळांवर तुमचं नियंत्रण नाहीये, अनुदानित आणि विना अनुदानित वर तरी आहे की नाही नियंत्रण? 100% आहे। मग त्याच्यासाठी काय चाललंय? अनुदानित शाळांमध्ये तुम्हाला कोणती परिस्थिती अशी निर्माण झाली? अनुदानित शाळा सुद्धा वसुली म्हणजे शुल्क वसुलीच्यासाठी तगादा लावतात। नाही पहा, प्रत्येक शाळांना आम्ही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत आणि ते होतं सुद्धा आहे। तुम्ही ज्याप्रमाणे मगाशी म्हणालात की मी एक पालक आहे, तसं आता मी या जनतेला सांगतो मी सुद्धा पालक आहे आणि माझ्या सुद्धा मुलाची फी मी टप्प्याटप्प्याने सुद्धा भरतोय। जर आपण विनंती केली संस्था चालकांना तर ते सुद्धा ऐकतायत। कुठेतरी आपल्याला दोघांनी सामंजस्याची भूमिका घेण्याची आज गरज आहे। आपण जर इथे हेकाच धरला की आम्ही फी भरणारच नाही किंवा आम्ही फी देणार नाही तर ते जमणार नाही। आपल्याला पालकांची इतकी टोकाची भूमिका असेल असं नाहीये। पालकांनाही कल्पना आहे की आपण जे शिक्षण घेतो त्यासाठी फी द्यायला हवी। फक्त फी मिळण्याच्या बाबतीत म्हणजे अर्थात अदा करण्याबाबतीत त्यांना सवलती अपेक्षित असतात। गजाननराव आपल्या सोबत आहेत जोडलेले पुण्याहून। गजाननराव, संस्था चालकांची काय गोची झाली आहे? आमची भूमिका अशी आहे की आम्ही सर्व प्रकारच्या सवलती या विद्यार्थ्यांना दिलेल्या आहेत आणि पालकांच्या सुद्धा आम्ही ऑनलाईन मीटिंग घेऊन त्याच्यामध्ये पालकांना आम्ही सांगितलेलं आहे की तुम्ही इन्स्टॉलमेंट मध्ये सुद्धा पैसे भरले तरी चालतील, कारण शिक्षकांचे पगार हे विनानुदानित शाळांचे हे या विद्यार्थ्यांच्या फीवरच अवलंबून असतात। परंतु आम्ही अतिशय लवचिक धोरण ठेवलेलं आहे। गजाननराव, यासाठी आपल्याला मध्ये थांबवतोय कारण आपल्या आवाजामधून मोठ्या प्रमाणात डिस्टर्बन्स येतोय। कदाचित आपला फोन माईकच्या जवळ आला असावा। मी परत थोड्या वेळात आपल्यापर्यंत येतोच। तत्पूर्वी एकदा प्रेरणा होनराव यांच्यासाठी संधी आहे। प्रेरणा होनराव, भारतीय जनता पार्टीची अधिकृत भूमिका काय शुल्क वसुली बाबत?
विषयांमध्ये हा एकंदर या विषयामध्ये बोलत असताना ते बोलत होते. या विषयाच्या बाबतीत मला वाटतंय कुठल्याही गोष्टींमध्ये एक सुवर्ण मध्य साधण्याच्या बाबतीमध्ये हे सरकार पूर्णपणे फेल्युअर आहे. ज्यावेळी पालकांची भूमिका सरकारकडे गेली आहे की बाबा आम्ही फीस भरू शकत नाही, आम्हाला यावेळी फ्री ऑफ कॉस्ट एज्युकेशन मिळालं पाहिजे, कमीत कमी फीस वसुली केली पाहिजे, त्यावेळी सरकारच्या धोरणांमध्ये येतं की कमीत कमी फीस वसुली केली पाहिजे, फ्री ऑफ कॉस्ट देऊ शकत असाल तर कोरोनाचा हा विषय समजून घ्या. मग खाजगी शिक्षण संस्था चालणार कशी, शिक्षकांच्या पगारी होणार कशा, या बाबतीमध्ये सरकारचं कुठलंही धोरण नाहीये. आपण ऑनलाईन एज्युकेशनचा फार चांगला मुद्दा मगाशी उपस्थित केला. 10वी दिलेले 13 लाख विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये आहेत जे 10वी उत्तीर्ण झाले. हे विद्यार्थी 11वी मध्ये गेले. 11वी मध्ये गेल्यानंतर यांना आम्हीच सगळ्यांनी तगादा लावल्यानंतर ऑनलाईन एज्युकेशन या सरकारने सुरू करायचं ठरवलं. ते साधारण ऑगस्ट सप्टेंबरच्या काळामध्ये सुरू झालं, ज्यामध्ये आश्चर्यकारकरित्या या गोष्टीमध्ये नुसतं म्हणलं म्हणून सुरू करणं ही वेगळी गोष्ट आहे, पण ती योग्य रीतीने चालणार कशी याचं कुठलंही प्लॅनिंग नाही. 13 लाख विद्यार्थ्यांपैकी फक्त 20%, 15 ते 20% विद्यार्थी असे आहेत जे ऑनलाईन एज्युकेशन घेऊ शकलेले आहेत. 80% विद्यार्थ्यांचं काय, त्यांच्याकडे कुठली सोयी सुविधा उपलब्ध नाहीये. त्यांच्यासाठी आपण काय केलंय बरं? ह्या 20% विद्यार्थ्यांना, जे विद्यार्थी चांगल्या गुणांनी पास झाले, 11वीला चांगल्या प्राध्यापकांच्या मार्फत शिक्षण घेऊ इच्छितात, या लोकांना तुम्ही बळजबरी करून दर्जा असलेल्या दर्जा नसलेल्या तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीचं ऑनलाईन एज्युकेशन तुम्ही यांच्यावरती थोपवलेलं आहे. मग यांच्या दृष्टीने ह्या एकंदर वर्षभराचं प्लॅनिंग, सिलेबस म्हणा, ऑनलाईन एज्युकेशन म्हणा, त्यांना पोहोचवल्या गेलेल्या सोयी सुविधा म्हणा, याचा काय विचार केलाय सरकारने नेमका? अरुणजींना मला हा प्रश्न प्रकर्षाने विचारावासा वाटतो. ठीक आहे, अरुणजी त्याचं उत्तर देतीलच. अरुणजी त्याचं उत्तर देतीलच, पण एक आणखी निरीक्षण हेरंब कुलकर्णी यांच्याकडून घेऊयात. हेरंब कुलकर्णी, ऑनलाईन शिक्षणाचा अख्ख्या महाराष्ट्राचा अनुभव काही फार वेगळा नाही. ऑनलाईन मुळे उलट शिक्षणापासून वंचित झालेल्यांचीच संख्या वाढायला लागली आहे. बरोबर. आपण खरं याच्यावर फार सविस्तरपणे चर्चा घडवली होती अगदी की या ऑफलाईन या कोरोनाची सर्वात जास्त भेट जर कोणती असेल गरीब मुलांना तर ती न्यूनगंडाची भेट आहे की आयुष्यभर पुरेल इतका न्यूनगंड या कोरोना काळातल्या ऑनलाईन शिक्षणाने मुलांना दिला. आणि मला आपल्याला सांगावं लागेल की 10 विद्यार्थ्यांनी भारतात आत्महत्या केल्यात. एकट्या केरळ राज्यात कोरोना काळात 66 आत्महत्या झाल्या आणि महाराष्ट्रामध्ये 4 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यात. आणि सर्वात जास्त वंचित मुलं यातली कोणती येतात की तीच मुलं आहेत की जी शतकानुशतका आपण शिक्षणापासून दूर राहिली, आदिवासी, भटके, विमुक्त, की ज्या ठिकाणी रेंज किंवा छोटा छोटा हँडसेट सुद्धा ती मुलं विकत घेऊ शकली नाही. याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारने हस्तक्षेप करायला हवा होता. आपल्या चॅनलवर शिक्षण संचालकांसोबत झालेल्या चर्चेत सुद्धा आपण हा मुद्दा मे महिन्यात मांडला होता की स्वाध्याय पुस्तिका मोठ्या प्रमाणावर तुम्ही छापा, हार्ड कॉपी मोठ्या प्रमाणावर छापा. परंतु महाराष्ट्र सरकारने जे प्रॉमिस केले की एक स्वतंत्र चॅनल याच्यासाठी सुरू होईल, प्रत्येक इयत्तेसाठी स्वतंत्र चॅनल असेल, रेडिओचे केंद्र सुरू होतील, परंतु दुर्दैवाने त्याच्यामध्ये फारसं काही झालं नाही. आणि फीच्या बद्दल सुद्धा जे मगाशी अरुणजी म्हणाले, तर महाराष्ट्र सरकारला पूर्ण अधिकार होता की खासगी शिक्षण संस्था या जरी सीबीएसईशी अफिलिएटेड असतील तरी तुम्हाला त्याच्यामध्ये हस्तक्षेप करायचा पूर्ण अधिकार आहे. पुणे किंवा नाशिकच्या आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सातत्यानं अगदी. आणि हेरंब कुलकर्णी, या निमित्तानं जेव्हा जेव्हा संबंधित अधिकारी मंत्र्यांकडे प्रश्न उपस्थित केले गेले तेव्हा त्यांचं उत्तर ठरलेलं होतं, प्रकरण न्यायप्रविष्ट है, आम्ही काहीही करू शकत नहीं. संजय ठाकुर यांच्यासाठी माझा पुढचा प्रश्न है. संजय जी, आपको याद होगा मुंबई महानगर पालिका में टैब दिए गए थे छोटे छोटे बच्चों को जो निम्न आर्थिक क्षेत्र से आते हैं, उनको टैब दिए गए थे ये दिखाने के लिए कि हम किस तरीके से शिक्षा को घर घर और तकनीकी रूप से और बेहतर बना रहे हैं. सवाल यह है जो शिक्षा तकनीकी रूप से टैब के माध्यम से देने के लिए सोच काम कर रही थी, वो सोच कोरोना में फेल हो गई. देखिए, ऐसा है कि सरकार तो हर फ्रंट पे फेल हो गई है. अब ये बात कहो तो सरकार में बैठे हुए लोगों को लगता है कि हम एक तरफी बात कर रहे हैं. ये सही बात है कि ये एक आपदा थी और किसी को कल्पना नहीं थी कि ऐसी आपदा आ जाएगी पूरे विश्व में और देश में. तो हम मानसिक तौर पे इस बात के लिए तैयार नहीं थे. और ये यथार्थ सत्य है कि आदिवासी बच्चे, पिछड़े इलाकों के बच्चे, गरीब बच्चे, उनके सबके पास, अभी हेरम कुलकर्णी साहब बता रहे थे कि ये सुविधा ही नहीं थी. न तो आपके पास इंटरनेट की सुविधा पूरी तरह से उन इलाकों में थी, न उनके पास इंस्ट्रूमेंट थे. अच्छा, फिर सरकार ने क्या किया? ऑनलाइन. भाई ऐसा है कि जब एक आपदा आई तो देश के हर इंसान के ऊपर, गरीब के ऊपर इसकी मार ज्यादा पड़ी.
एक सरकार के नाते क्या आपने ऐसी कोई व्यवस्था की? स्कूलों का भी खर्च कम हुआ, स्कूल बंद थे, ऑनलाइन शिक्षा चलाई जा रही थी, स्कूल के टीचर एक जगह से चला रहे थे, उनके बिजली का बिल कम था और चीजों पूरा मैनेजमेंट का ही कोर्स कम था, और एक तरफ दूसरी तरफ लोग अपने घरों में बैठे हुए थे, उनके पास काम नहीं था। जब तकलीफ थी तो सरकार को उसमें कुछ स्टेप लेना चाहिए, कुछ तो लोगों को मदद के लिए हाथ बढ़ाना चाहिए, कुछ तो आग्रह करना चाहिए था इन संस्थाओं को कि भाई कम करके लीजिए, थोड़ा फीस कम कर दीजिए, क्योंकि ये मानवीय एक आपदा थी और जिसमें हर कोई सहकार करने के लिए तैयार था। लेकिन एक बिल्कुल बेकार सरकार जो कुछ नहीं करना चाहती है, जब किसी पे कोई अंकुश ही नहीं, सबको खुला छोड़ दिया गया, सरकार की अपनी कोई स्पष्ट भूमिका नहीं थी, तो लोग क्या करते? इस स्थिति में बहुत ज्यादा परेशानी हुई है लोगों को, और सरकार आज भी ये बात मानने के लिए बिल्कुल तैयार नाही। सावंत साहेब, आपल्या विभागाकडे म्हणजे तुमच्या सरकारच्याकडे शालेय शिक्षण हा अत्यंत संवेदनशील विषय आहे. प्रश्न उपस्थित असा राहतोय, शैक्षणिक धोरणात दूरदृष्टीचा अभाव आहे का? कुठल्याही प्रकारची दूरदृष्टीचा अभाव वगैरे असं काही नाही. एक लक्षात घ्या, यांच्या प्रश्नाचं उत्तर सगळे निरर्थकच जे काय ते बोलत आहे, परंतु मी प्रेरणा मॅडम ज्या आहेत बीजेपीच्या आणि हेरंब कुलकर्णी साहेब यांच्या प्रश्नाचं उत्तर जरूर देईन. साहेब, सध्या आपण एका अभूतपूर्व परिस्थितीतून चाललेलो आहोत, म्हणजे या कोविड-19च्या. हे जे ऑनलाईन शिक्षणाला आपण जो काही विरोध केलात त्याच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे, कारण मी स्वतः त्या गोष्टीला विरोध करतो, जरी आमचं सरकार असलं तरी. परंतु आपण सर्वांनी एक गोष्ट मात्र लक्षात ठेवली पाहिजे की आज या कोरोनाच्या परिस्थितीमुळे आपण ऑनलाईन शिक्षणाचा स्वीकार केलेला आहे, आणि हे ऑनलाईन शिक्षण कायमचं नाहीये. कदाचित येणाऱ्या 2-3 महिन्यानंतर, 5 महिन्यानंतर जेव्हा हे कोरोनापासून आपल्याला मुक्ती मिळेल, तेव्हापासून सर्वची काही परिस्थिती आहे ती पूर्णपणे पूर्वीसारखीच होणार आहे. ऑनलाईन शिक्षण हे भारतामध्ये स्वागतार्ह नाही किंवा ते शक्य सुद्धा नाही. सावंत साहेब, मग त्याच्यात एक छोटा पूरक मुद्दा. बोला. मुंबई महानगरपालिका जर विद्यार्थ्यांना टॅब देऊ शकते, तर प्राप्त परिस्थितीत ऑनलाईन शिक्षणाच्यासाठी ज्यांना यंत्र उपलब्ध नाही त्यांना यंत्र देणं राज्य सरकारला शक्य होतं. अगदी अतिशय बरोबर प्रश्न आपला, मला आवडला. या प्रश्नाचं उत्तर सुद्धा द्यायला मला आवडेल. ज्याप्रमाणे मागच्या वेळेस आपलं मुंबई महानगरपालिकेने टॅब वाटले होते, त्या टॅब वाटण्यावरती सुद्धा अनेक आरोप नंतर केले गेले, ती गोष्ट वेगळी. परंतु त्यावेळेस कशी परिस्थिती होती? मुंबई महानगरपालिका ही देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका, जिच्याकडे दरवर्षी 45,000 करोडचं वसुली येते, तसेच 55,000 करोड त्यांचे पडलेले असतात बँकेत. परंतु इथे सध्या काय परिस्थिती झालेली आहे महाराष्ट्रामध्ये, की आज महाराष्ट्र सरकारला हे सरकार कसं चालतं, तर महाराष्ट्राच्या जनतेकडून वेगवेगळ्या मार्गाने कररूपाने जो पैसा येतो तोच पैसा सरकार परत जनतेवरती खर्च करत असते. आणि यावेळेस गेल्या 8 महिन्यांपासून सर्व प्रकारचे मार्ग बंद झाल्यामुळे सरकारने जिथे जिथे अतिशय गरजेचं आहे, अतिशय जीवनावश्यक आहे, अशा ठिकाणी पैसा जरूर खर्च केला, परंतु काही ठिकाणी असा फुकट पैसा वाटणं शक्य नव्हतं आम्हाला. पण त्यामुळे सरकारने यावेळेस त्याच वगैरे वाटण्याच्या भानगडीत पडली नाही. ज्या ज्या गोष्टी शक्य सरकारने कोरोना काळात त्रासदायक परिस्थिती सुद्धा यांना घोटाळे करण्याकरिता अभूतपूर्व वाटते. आता काय सांगू त्यांना मी? अरुण सावंत साहेब, सरकारने कोरोना काळात परिस्थिती यांना घोटाळा करायचं असतं म्हणून हे अभूतपूर्व वाटतं. अरे काय सांगायचं तुम्हाला? संजयजी, तुम्हाला किती अभ्यास आहे मला माहित आहे, म्हणून तुम्ही अभूतपूर्व सांगताय ना. ती त्रासदायक परिस्थितीमध्ये लोकांमध्ये किती त्रास होतो त्याची कल्पना नाहीये तुम्हाला. त्याच्यामध्ये तुम्हाला अभूतपूर्व वाटतं कारण तुम्हाला घोटाळे करायचे, उगीच मोठ्या खरेदी करून त्याच्यामध्ये घोटाळे करायचे आहे. अरे तुम्ही सांगता 50,000 हीच भारतीय जनता पण ते 50,000 करोडची एफडी कुठल्या कामाची? बीएमसीची. अजून जरा लोकांना तुम्ही स्वास्थ्य सुविधा देऊ शकले नाही. आणखी जरा लोकांना तुम्ही स्वास्थ्य सुविधा देऊ शकले नाही. भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक प्रयत्न 50,000 करोडची एफडी काल सुद्धा आयबीएन काय कामाची तुमची 50,000 सुद्धा हेच करत होते. दुसऱ्या ठिकाणी काय झालं त्याची चर्चेची गरज नाहीये. वायफळ गप्पा करायच्या आणि कुठल्या त्यांचा आवाज कामाची दाबायचा. 50,000 करोडाची तुमची एफडी हा अभ्यास आहे भारतीय जनता मुंबईच्या पार्टीचा. लोकांना स्वास्थ्य यंत्रणा करून देऊ शकले नाही. मग ठीक काय आहे, एक कामाची मिनिट. तुमची? प्रेरणा ती प्रेरणा 50,000 होनराव अधिकृत करोडची प्रवक्ते FD. आहेत भारतीय जनता पार्टीच्या, त्यांना मुद्दा मांडायचा आहे. एक संधी त्यांच्यासाठी. प्रेरणाजी, 30 सेकंद आहेत. अरुणजींना इथे बसलेले सगळे लोक हे भाजपचे प्रवक्ते वाटायला लागलेत. हे नाही, प्रेरणाजी आपल्याला माहित नाहीये. मला आपण या विषयावर
भारती मुद्दा मला पूर्ण सांगा करू तुम्ही देत. मला माझा मुद्दा संजय पूर्ण करू ठाकूर देत. कोण आहे ते मला मी माझा अतिशय मुद्दा पूर्ण उत्तमरित्या करू देत. ओळखतो. जी तुम्ही तुमचा विषय आपल्याला बोलून माहित घेतलाय नाहीये. मला माझा मुद्दा पूर्ण करू देत. नाही पण आपल्याला माहित तुम्ही नाहीये मदिरालय सुरू संजय केलं ठाकूर 5 विषय नाही महिन्यात. आहे. बरोबर आहे. अरुण सावंत, आजच्या चर्चेचा अरुणजी. विषय संजय ठाकूर नाहीये. अरुणजी बोला. तुम्ही मदिरालय सुरू केलं 5 महिन्यांपूर्वी. हो मॅडम, आम्ही मदिरालय मंदिर का चालू केलं याचा कधी अभ्यास केला का आपण? बरोबर आहे, बरोबर. मदिरालय का चालू केलं याचा अभ्यास आहे का आपला? फेल्युअर गेलात. तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यामध्ये फेल्युअर गेलात. तुम्ही एसटी कर्मचाऱ्यासोबत काय झालं ते बघितलं. तुम्ही आरोग्याची सुविधा देण्यामध्ये कसे फेल्युअर गेलात हेही तुम्ही नाही, बघितलं. भारतीय तुम्ही जनता मुंबई, पार्टीला आम्ही विदर्भ, सर्व मराठवाडा, फेल्युअरच पश्चिम असणार. महाराष्ट्र जे काय करते सध्या ते तुम्हाला भारतीय जनता महाराष्ट्राची पार्टीच जनता करते. ही जनता दिसली नाही. सध्याचे मुख्यमंत्री काही आश्चर्य करत वाटतंय नाहीये. की हे तुम्हाला सर्व करतात महाराष्ट्राचा फडणवीस. कुठलाही प्रश्न आजच्या दिवशी दिसत नाहीये. तुम्हाला आवाजच ऐकायचा नाहीये का? तुम्हाला प्रश्नच दिसत नाहीयेत का? 431 कोटी मुंबई महापालिकेकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे पडले होते. तुम्ही एका व्यक्तीसाठी तो 431 कोटी रुपयांचा निधी वापरला नाही. तो तुम्हाला दिसला नाही का? हाच तुम्ही तर- काय वाटायच्या गोष्टी आहेत अहो बोलताय. मॅडम, आपला त्या तुम्हाला निराशादायक आणि वायफळ वाटतात. मग 431 कोटी आरोग्यासाठी का नाही खर्च केले मॅडम, हेच तरी तुम्हाला सांगू मुख्यमंत्री इच्छितो ना. सहाय्यता निधीतच पडून होते ना ते. या सरकारने केंद्र कोणता सरकारकडे पैसा प्रत्येक कुठे वेळी खर्च बोलतात केला? होता. याचा केंद्र आधी आपण सरकारने एक-एक तुम्हाला गोष्टी घेऊन हजारो आणि मग कोटींचा बोला. निधी उपलब्ध करून दिला. पण तुम्ही 1 रुपयाचं पॅकेज महाराष्ट्राच्या जनतेसाठी दिलं नाही. तुम्ही मला आता या क्षणी या प्लॅटफॉर्म वरती सांगावं की तुम्ही 1 रुपयाचं पॅकेज महाराष्ट्रातल्या जनतेला दिलेलं आहे. त्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी पैशाच्या गप्पा तुम्ही मारू नका. तुम्हाला विदर्भातल्या शेतकऱ्यांकडे बघायला वेळ नाहीये, पण तुमच्या मंत्र्यांच्या घराचं रिनोव्हेशन करण्यासाठी कोट्यावधींचा निधी खर्च प्रेरणाजी- करण्यासाठी तुमच्याकडे वेळ आहे. ठीक आहे. तुम्ही आजच्या प्रेरणाजी, दिवशी हा प्रेरणाजी, प्रश्न वेळेची मर्यादा आहे. मी करते विषय आपला उपस्थित. शिक्षण, तुम्ही सांगा, शाळा, 1 रुपया- पाल्य, पालक याच्यापासून भरकटता कामा नये. सरकारच्या संदर्भातली आरोपांची मालिका लांब असेल. शिक्षणाच्या संदर्भातला मुद्दा होता. आता चर्चेला अत्यंत कमी वेळ शेवटच्या टप्प्यातला उरलेला आहे. मला थेट संस्थाचालक या नात्यानं गजाननराव एकबोटेंना संधी द्यायची आहे. गजाननराव, तुम्ही 2 गोष्टी अशा सांगा की ज्या तात्काळ सरकारला करायला हव्यात कोरोना वाढत असताना. तात्काळ शासनाने एक धोरणात्मक निर्णय घ्यावा आणि 31 डिसेंबर पर्यंत कुठलेही शाळा महाविद्यालय ऑफलाईन सुरू करण्यात येऊ नये अशा प्रकारचं ते धोरणात्मक निर्णय घेऊन तो ताबडतोब प्रकट करावा. फार धोक्याची परिस्थिती आहे आणि समाजामध्ये अतिशय वातावरण बिघडलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी की ऑनलाईन शिक्षण हा जरी पर्याय नसला तरी त्याच्याशिवाय आता दुसरं अल्टरनेटिव्ह आपल्याकडे नाहीये. ऑनलाईन शिक्षणाची पद्धत कशी सबळ करता येईल हे आपल्याला पाहिलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून 31 डिसेंबर पर्यंतचा प्रश्न नाही आहे. तात्पुरता आपण मलमपट्टी करतोय. हे 3-4 महिने पुढचे टिकणार आहे करोनाचं संकट. तर हिरम कुलकर्णीने अतिशय जो मुद्दा सांगितला की आपण राज्य सरकारने थोडा पुढाकार घेऊन केंद्र सरकारला या ज्या 10वी आणि 12वीच्या परीक्षा ज्या होणार आहेत आणि त्याच्यानंतर ज्या एंट्रन्स एक्झाम आहेत त्याच्यामध्ये एक काहीतरी सातत्यपूर्ण निर्णय संपूर्ण देशभर राबवण्याच्या दृष्टिकोनातून एक विनंती पत्र केंद्र सरकारला ताबडतोब लिहायला हवं. अगदी. आणि त्याच्यामध्ये गजाननराव, 2 प्रामुख्याने मुद्दे आपल्याकडून शिक्षण आले. विषयक- एक पहिला मुद्दा होता जो अरुण सावंतांनी त्याची आवर्जून दखल घ्यावी आणि राज्य सरकारपर्यंत पोहोचवावा की संपूर्ण राज्यभरामध्येच 31 डिसेंबर पर्यंत शाळा सुरू करू नका. दुसरा महत्वाचा मुद्दा, यंदाच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षा या राष्ट्रीय पातळीवर पुढे ढकलता येतील का किंवा त्या संदर्भातलं एक सामायिक धोरण आखणं गरजेचं आहे. हेरंब कुलकर्णी, 2 मुद्दे तुमच्याकडून अपेक्षित करतो. शिक्षक आणि पाल्य अर्थात विद्यार्थी यांच्या संदर्भातले. कृपया वेळेची मर्यादा पाळा. हेरंब कुलकर्णी. येस, मला असं वाटतं की कोरोना काळात शाळा ह्या सातत्याने बंद होत जाणार आहेत हे बघता ऑफलाईनचा पर्याय लक्षात घेऊन स्वाध्याय पुस्तिका, स्वयं अध्ययन साहित्य मोठ्या प्रमाणावर शासनाने निर्माण करावं, त्याच्यावर खर्च करावा की जेणेकरून कोरोनामुळे काही वेळा शाळा जरी अचानक पुन्हा बंद पडल्या तरी अडचण येणार नाही. त्यावेळी स्वयं अध्ययन साहित्य आणि स्वाध्याय पुस्तिका या मोठ्या प्रमाणावर वितरित कराव्या. आणि दुसरी सूचना माझी अशी की 1 जानेवारी 2021 ते पुढचं जून 2022 असे जे 18 महिने आपल्या हातामध्ये मिळतील त्या 18 महिन्याचे 2 भाग करणं आपल्याला सहज शक्य आहे. आणि त्या 1.5 वर्षामध्ये 2 वर्षाचे पूर्ण वर्ष जर आपण बसू शकलो, कारण शाळा 220 दिवस चालतात तर 440 दिवस त्या 545 दिवसांतून काढणं आपल्याला सहज शक्य आहे. अगदी. तर 9 महिन्याची अशी जर 2 शैक्षणिक वर्ष आपण करू शकलो तर
फुल फ्लेश मुलं शिकू शकतील. आणि हा जो फार्स आहे किंवा 4 महिन्यातल्या 75 दिवसामध्ये पूर्ण अभ्यासक्रम उरकायचा, ठीक. तर ही फसवणूक करण्यापेक्षा आपण व्हॅक्सिन येण्याची वाट पाहूया आणि जानेवारी ठीक आहे. फेब्रुवारीमध्ये एक पटकन शाळा सुरू छोटासा करूया. प्रश्न आहे पालकांच्यासाठी अत्यंत संवेदनशील असलेला मुद्दा शाळांच्या फीचा. त्या निमित्तानं अर्चना देशपांडे आपल्यासाठी 30 सेकंद. शाळांच्या फी वसुलीच्या संदर्भात राष्ट्रीय पातळीवर काय चर्चा चालू आहे तो आपल्याला माहिती असेल. राज्य पातळीवर धोरण काय असावं? राष्ट्रीय पातळीवरती तर पाल्यांच्या हिशोबाने आणि पालकांच्या दृष्टिकोनाने ते हे सुरू आहे की पालक म्हणून राहिला की आम्ही ऑनलाईन क्लासेस जे होत आहेत त्याचं आम्ही ट्युशन फी देऊ, पण जे बिल्डिंग मेंटेनन्स आहे, बिल्डिंग इलेक्ट्रिकचा आहे किंवा जे काही बिल्डिंगचं खर्च आहे किंवा ओव्हरऑल XYZ स्टेशनरी पासून सगळं ते आम्ही का द्यावं? जर आमची मुलं आमच्याच घरी राहून आमचंच इलेक्ट्रिसिटी वापरते, आमचंच मोबाईल वापरते, आमचंच नेट वापरते, ऑनलाईन शिक्षणाकडे आम्हाला त्यांच्याकडे लक्ष द्यायचं आहे, तर का म्हणून आम्ही 70-70 हजार रुपये शाळेला द्यायची ना? आमचं म्हणणं हे आहे, आम्ही शिकवण देतोय मुलांना, आम्ही ऑनलाईन करायलाही तयार आहोत, मध्येच नेट पण चाललं जातं, सर्व गोष्टी आहेत. त्यातही शाळेचं म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला पूर्ण पैसे द्या, नाही तर आम्ही तुमच्या मुलांचं शिक्षण मध्यंतरी थांबवून टाकतो. मध्यंतरी शिक्षण थांबवतात, मध्येच नोटीस पाठवतात की तुमच्या मुलांचं शिक्षण आम्ही ऑनलाईन बंद केलेलं आहे, जेव्हा की या सगळ्या गोष्टी आम्ही सगळ्यांना पुरवल्या आहेत. इव्हन मागच्या वेळेला बच्चू कडू साहेबांना सुद्धा आम्ही नागपुरात बोलवून घेतलं या गोष्टीसाठी. ठीक आहे. पण काहीही त्यांच्याकडनं सुद्धा आम्हाला म्हणजे ज्या गोष्टी राज्य सरकारकडनं मिळायला पाहिजे त्या मिळतच नाहीयेत. ठीक आहे. पालकांच्या अर्चनाजी, दृष्टिकोनातून तर म्हणजे वेळेची आता मर्यादा आहे, सगळ्यात आपली खूप भूमिका जास्त- पोहोचली. संस्था चालक, शिक्षण तज्ज्ञ आणि पालक या तिघांच्या सरकारकडून असलेल्या अपेक्षा आपल्या समोर आलेल्या आहेत. आपण ही त्या पलीकडे जाऊन एक अपेक्षा करूयात की आपल्या सोबत असलेले सत्ताधारी गटाचे प्रवक्ते ही सर्व भूमिका प्रत्यक्ष निर्णयकर्त्यांपर्यंत पोहोचवतील. लक्षवेधीमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. मात्र आपण पाहत रहा ताज्या बातम्यांसाठी फक्त जय महाराष्ट्र.